अनेकांचं आगमन झालं आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान आपण निश्चित केला. पण मी कौतुक करेन खरं तर या सर्व समालोचक पंच, अपडेटर, लाईव्ह टेलिकास्टर दोन्ही टीमचा 11वा प्रतिनिधी या उपस्थित मुनाफ सर, प्लीज आपको रिक्वेस्ट है कि आप मंच पर आइए. मुनाफ सर, आपल्याला रिक्वेस्ट आहे, परत एकदा विनंती असेल, आपली जागा मैदानाच्या बाहेर नाही, आयोजकांच्या अगदी मनात आणि हृदयात आहे. तर प्लीज चला या. मुनाफजी, आपल्याला रिक्वेस्ट असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे. हॅलो 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 मला वाटतंय तक्काव्या संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलं. शहापूर अलिबाग संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षणासाठी फलंदाजीसाठी पाचारण केलंय. थोडंसं प्रफुल्लजी, आपल्याला विनंती असेल की मुनाफ सर यांचा आदरपूर्वक सन्मान करून घ्यायचा आहे. प्रफुल्ल सर, आपल्या पवित्र शुभस्ते मुनाफजी या ठिकाणी आहेत, तर त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय, प्लीज. बोरी म्हटलं तर मी अगदी 18 पगड जाती सर्व लोकांना, सर्व खरं तर अगदी कुटुंबांना एकत्र करून एक फॅमिली बनवली गेली आणि या बोरीमध्ये हा नगरसेवक चषक आपल्याला पाहायला मिळतोय. तर फलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय आतिश आणि आशिष, आणि नॉन स्ट्राईक एंडकडे असणारा आतिश. गोलंदाजी ट्रॅकवरती राहुल. तक्का पनवेलवरून क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षणानंतर आपण अगदी उशिरा जॉईन झालेल्या सर्व खेळाडूंना सांगू इच्छितोय, फायनल पर्यंत प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी पॉइंट्स काउंट केले जाणार आहेत. तर अजूनही तुम्हाला सर्वांना संधी आहे. कालच्या रजनीमध्ये 50 कंप्लीट करणारा मॅक या मैदानावरती अर्धशतकी खेळी करणारा खेळाडू पाहायला मिळाला. 82, 88, 89 धावसंख्या या मैदानावरती खरं तर आपण होताना पाहिल्यात. आणि अशा या स्पर्धेतील कमी झाला. हॅलो हॅलो चेक, फक्त मॉनिटर आउट नाही वाढवलाच चालेल. हो, अतिशय सुरेख अप्रतिम चेंडूची डिलिव्हरी. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. उरणमध्ये क्रिकेट आता मगाशी खरं तर सागरजी मोरे यांना उल्लेख केला की रायगडमध्ये आता टेनिस क्रिकेटला प्रचंड, आणि त्याचबरोबर अनेक स्पर्धा आता प्रकाश जोतातील ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा संपल्या. अंडरआर्म क्रिकेट स्पर्धांचा देखणं थर्रार आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आवर्जून उल्लेख करेन, परवाच तुमच्या भेटीसाठी बालईमध्ये बालई ट्रॉफीचं आयोजन केलं गेलंय. अजूनही डोंगरीमध्ये नाईट टुर्नामेंट सुरू आहेत. 20 तारखेला परत एकदा बेलपाडा मैदानावरती नाईट टुर्नामेंट, काही ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धांचं आयोजन पाहायला मिळेल. इथे मात्र बॅक टू बॅक अलिबाग शहापूरच्या या फलंदाजाला ज्याचं नाव आहे आतिश. अजून आतिशला सूर गवसतलाय. आशिषला मात्र 2 चेंडू फेस झाला, 1 धावसंख्या पळून काढली. उशिराने येणाऱ्या सर्व अगदी त्या संघांना सांगितलं जातं की हा मैदान तसं पाहता फलंदाजीसाठी छान सपोर्ट करताना दिसतोय, अनुकूल आहे. 89, 88, 82 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. जोखीम घेत नाही आणि इथे मात्र आतिशला थांबवून ठेवलंय. 2 चेंडू, आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. सेकंड लास्ट टू गो. गोलंदाजी ट्रॅक वरती राहुल. ओ, कही पे निगाह है कही पे निशाणा. खरं तर अगदी चुकीचा फटका होता, तरी 1 धावसंख्या निश्चितच प्राप्त झाली. 2 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात. या षटकातील शेवटचा चेंडू. तक्का पनवेलवरून आलेला हा संघ, तनूचा संघ, आणि इथे पाहू शकाल हे सर्व खेळाडू सातत्यानं अगदी वेगवेगळ्या स्पर्धा खेळतात. नगरसेवक ट्रॉफी 2026 हा पर्व खेळताना वेट अँड वॉच करत राहिला, पण कदाचित त्याची किंमत मोजावी लागली असते या क्षेत्ररक्षकाला. तसं काही घडलं नाही. षटक संपलं गेलं पहिलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात बिनबाद फक्त आणि फक्त 2. अतुलदादा ठाकूर यांच्या संकल्पनेतील खरं तर हा स्पर्धेचं देखणं आयोजन उल्लेख करायचं झालं तर निश्चितच ज्यानं 1300हून अधिक मताधिक्यानं आपलं वर्चस्व आणि वचक या मतदारसंघावरती दाखविलं, आणि तेच अतुलदादा 3ऱ्या टर्म मध्ये नगर परिषदेत या प्रभागाचं नेतृत्व एक नगरसेवक म्हणून करतायत.
क्रीडा क्षेत्रातील बांधिलकी आहे, तरुणांसाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करणं आहे मला, आणि याच्यासाठी हा खरं तर अट्टास त्यांचा आहे. स्वप्नपूर्ती होतोय आज शेवटची रात्र, आणि शेवटच्या रात्रीतील फक्त शेवटचे काही 6 सामने उरलेत, आणि त्याच्यानंतर बक्षीस वितरण असेल. कोण असणार चॅम्पियन, कोण असणार रनरअप, कोण असणारा तिसरा आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी आपल्याला निश्चितच पाहायला मिळणार आहे. भरघोस बक्षीस आहेत, परंतु एक आकर्षण या स्पर्धेचं काय असेल तर अगदी लाल रंगाचा मॅट तुम्हाला मैदानावरती, प्रो कबड्डीचा थर्रार ज्याप्रमाणे मॅटवरती होतोय, अंडरआर्म क्रिकेटचा थर्रार आपल्याला मॅटवरती पाहायला मिळतोय. अनेक खेळ आता मातीपासून थोडेसे दूर होऊ लागले. गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक पहिला सांगित दुसरं षटक घेऊन येतो अनिल. प्राथमिक फेरीतील सामने 4 षटकांचे असणार आहेत. आपल्याला रिव्ह्यू फक्त पंच घेऊ शकतील, आणि त्याचबरोबर लेग स्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू, बोरी एंड कडून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच हेरतायत, अवांतर घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय, आणि उल्लेख करेन अगदी या स्पर्धेतील महत्वपूर्ण घटकांकडे, मग आमचे ऑफिशियल्स पंच असतील, स्कोरर असतील, खेळ लाईव्ह यांच्या माध्यमानं खरं तर ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जातोय, त्याचं चित्रीकरण केलं जातोय. आणि राजकुमार साऊंड सिस्टीम खरं तर तरुण कुमार यांच्या माध्यमानं अनेक गीत, त्याचबरोबर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक प्रांजल प्रयत्न, अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. या वेळेला थोडासा मोठा फटका होता, पण चेंडू निश्चित सेफ, आणि निश्चितच फटका सेफ आहे. आपल्या व्हॉलेंटियर्स पाहू शकाल त्या ठिकाणी डोळ्यात तेल ओतून खरं तर अगदी कामगिरी करतायत आपले स्वयंसेवक संतोष चव्हाण. हो, या वेळेस मात्र फसाईला चेंडू झालाय फरार, येतोय बॅटमधील वैयक्तिक आणि सांघिक पहिला चौकार. को पार्टनर या स्पर्धेचे अनेक जण राहिलेत. उजव्या बाजूला पाहू शकाल महेश वर्तक, कालचे अन्नदाते, आणि निश्चितच यासाठी अगदी लज्जतदार आम्हा सर्व या घटकांचे अगदी जिभेचे चोचले ज्यांनी पुरविले त्यांचेही कौतुक आहे. ओ, या वेळेला मात्र परतावं लागेल. आशिष बॅक टू पॅव्हेलियन. खरं तर बॉक्सच्या अगदी बाहेर चेंडू पाठविला. चला, जे आतमध्ये आहेत त्यांना प्लीज विनंती असेल, लेग पंच आहेत स्क्वेअर लेग कडे, त्यांच्या बाजूला असणाऱ्या सर्वांना विनंती असेल आपण पट्ट्याच्या बाजूला बसा. मला वाटतं काही असणं जर स्टेजवरती मोकळे असतील तर इकडे येऊन बसा. काल आपण बघितलं, आणि तरी संतोष चव्हाण तुमच्या समोरच्या असणाऱ्या सर्वांना प्लीज, स्पर्धा आयोजित करणं हेच फार मोठं खरं तर अगदी, आणि म्हणूनच त्या स्पर्धेदरम्यान काही अनिष्ट परिणाम झाले तर त्याच्या पाठीमागे वारंवार आपण सातत्यानं अगदी त्याच्याकडे लक्ष देतोय. पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरा गोलंदाज, चौथा आणि 5वा चेंडू फेकतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती अनिल. हो, अप्रतिम गोलंदाजी, सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न केला असता, इथं मात्र निश्चित तसं नाही. पॉइंटच्या दिशेनं कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सफल ठरला, चेंडू सरळ गेला. या वेळेस मात्र निश्चितच अस्थितीच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल. नवीन आलेला फलंदाज ज्याचं नाव आहे भागेश, बॅक टू पॅव्हेलियन. 0 धावसंख्येवरती कोणत्याही प्रकारचं खरं तर योगदान आपल्या संघाला, आपल्या टीमला काही करता आलं नाही, कॉन्ट्रीब्यूट करता आलं नाही, वर्ग करता आलं नाही. अतिशय नाराज अवस्थेमध्ये भागेश परतला मैदानातून थेट तंबूत. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज रवी. शहापूर अलिबाग कडून म्हणजे जवळजवळ या ठिकाणावरून 38 किंवा 37 किलोमीटरचा प्रवास पार करून, किंवा 40 किलोमीटर किंबहुना, आणि एवढा प्रचंड प्रवास पार करून शहापूरवरून आलेली टीम आहे. शहापूर सुद्धा जुन्या रूढी परंपरा जोपासणारा जपणारा असं गाव आहे, ज्या ठिकाणी अनेक वर्षापासून तुम्ही कलाकारांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या मोठ्या राज्यस्तरीय स्पर्धा पाहिल्यात शहापूरनं. आणि तोच शहापूर आणि तक्का. आता तक्क्यावर म्हटलं तर अगदी फेमस असणारा तो वडापाव पनवेलमधील, कोण विसरणार. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला म्हणतो मंडा. उरणमध्ये वंडा पाहिलेत, यामध्ये तक्क्यात आपल्याला मंडा. पहिला चव्हाण तर स्वैर खराब दूषित मारा करताना दिसतोय.
एक धावसंख्येमध्ये वर पडतोय संघ पोहोचतोय 2 बाद. 9च्या घरात रवी नवीन आलेला फलंदाज. रवी नवीन आलेला फलंदाज. हो अतिशय सुरेख. या वेळेला फक्त बघ्याची भूमिका करावी लागली क्षेत्ररक्षकाला. चेंडू सरळ झाला फरार. चेंडू देतोय 4 धावा. येतोय खणखणीत चौकार. धावसंख्या धावपटलावरती बदारली गेली. धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय ती 13च्या घरात. 13 लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 13. स्पर्धेचे महत्वपूर्ण घटक आपण पाहू शकाल. 13 धावसंख्या धावपटलावरती आहे. तक्का टीम. गोलंदाजी मार्क वरती असणारा मंडा. आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू म्हणजे तिसरा चेंडू. एक अवांतर दुसरा निर्णायक. खरं तर अगदी चेंडू फेकताना दिसतोय मंडा टू अतिश. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. या वेळेला येतोय चेंडू. देतोय खणखणीत चौकार. 4 धावसंख्या धावपटलावरती 17च्या घरात. 17 लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 17 धावसंख्या धावपटलावरती आहेत. काल उद्घाटन सोहळा फार देखणा पाहिलात कदाचित येणं. आजच्या जर डीप पोलचा विचार केला तर दूरवरून येणारे संघ आहेत. किंबहुना त्यांना या दिवसातील सी पोल मध्ये खेळण्याचा किंवा खेळण्याची त्यांची निश्चितच इच्छा असेल. हलकासा कट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरला. वाईट एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 18च्या घरामध्ये. आतापर्यंत 2 चौकार लगावले गेले. 2 चौकार आपल्या बॅट मधून पाहायला मिळाले. अतिशय सुरेख. या वेळेला नाही थांबणार. चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. परत एकदा येतोय हा खणखणीत रवीच्या बॅट मधील चौकार. नंदनजी पानसरे यांचं आगमन आता या ठिकाणी झालंय. प्रथमतः त्यांचे तर अतुल दादा या स्पर्धेचं मुख्य नेतृत्व खरं तर आहेत. नगरसेवक ट्रॉफी 2026 मधील. चला समोरची जी लाईट्स आहे गाडीची बंद करायची आहे. मंडा आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू अतिशसाठी. अतिशय सुरेख इथे मात्र पाहू शकाल. आणि म्हणूनच अनेक स्पर्धांना आपण हेवी वेटचे चेंडू वापरले जातात. नगरसेवक ट्रॉफीला लाईट वेट चेंडू, गुड शॉट चेंडू. खरं तर अगदी सिक्सर सुप्रीमो केतन शेठ यांच्याकडून या स्पर्धेसाठी असणारे चेंडू पाहू शकाल, ज्याच्यावरती नगरसेवक हॅलो 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 नगरसेवक ट्रॉफीचं एक लोगो आपल्याला पाहायला मिळतो आहे. हो, हलकासा कट करण्याचा प्रयत्न होता. प्लेसमेंट छान होती, पण इथे मात्र ती फसली गेली रवीची. चेंडू सरळ गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. या षटकातील शेवटचा चेंडू असावा. लास्ट टू गो. मंडा टू रवी. आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू घेऊन जाईल मंडा. हलकासा कट करण्याचा परत एकदा प्रयत्न आहे. यावेळेस काय होणार? अगदी चूक होता. यष्टिरक्षकांना मात्र तिथे निश्चितच षटक संपलं गेलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती आहेत त्या 2 बाद 23. चला पुढचा सामना आणि त्याचा टॉस या ठिकाणी होईल. पुढच्या दोन्ही संघाच्या संघनायकांना आता तयारीत राहायचं आहे. पेन आणि खोपोली. काश्मीरा पेन विपक्ष पत्रा मारुती खोपोली विपक्ष काश्मीरा पेन आहेत का? दोन्ही संघाच्या संघनायकांना फायनल कॉल असेल. हा षटक संपला की लगेचच या ठिकाणी टॉस होईल. बरोबर रात्रीचे 12 वाजून 40 मिनिटं होत आहेत आणि आपण डिपोल मधील पहिला सामना सध्या खेळतोय. 1 तास उशिरानं आहोत आपण. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. या वेळेस जातोय चौकार.
मोरा कोलीवाडा आहे. मोरा कोलीवाडा, मोरा आणि मिला मोरा आणि मिरॅकल कोलीवाडा म्हणजे दोन्ही मोरांमध्ये ही लढत असणार आहे पुढे. मग यस, सुपर 4ची एक मॅच परत एकदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मिरॅकल कोलीवाडा विपक्ष मोरा या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये. धावसंख्या धावपटलावरती आहेत 28 च्या घरात. 28 लॉस ऑफ 2 विकेट, 2 बाद 28. रवी इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आला. ज्या वेळेला परतला गेला हा फलंदाज भागेश त्याची जागा भरून काढण्यासाठी आला. मिरॅकल कोलीवाडा उरण विपक्ष मोरा या दोन्ही संघाच्या संघनायकांना अगदी 3 चेंडू नंतर परत एकदा प्रेझेंटेशन बॉक्सकडे. सुपर 4 साठी डू ऑर डाय, करो या मरो, बक्षीस पात्र होण्यासाठी हा सामना महत्वपूर्ण राहणार. तर इथे पाहू शकाल 29 धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत. 2 बाद 29. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकातील चौथा चेंडू. गोलंदाजी मार्कवरती ऋषिकेश. अवांतर स्क्वेअर मारा, अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. 30 धावसंख्या धावपटालावरती आहेत. आतापर्यंत 2 रात्रीत खरं तर अगदी शॉर्ट क्रिकेट आणि स्पर्धा सुद्धा 2च रात्रींची, फक्त 32 संघांना घेऊन पुढे. अगदी आपण पाहू शकाल पहिल्या टप्प्यावरती इथं मात्र चेंडू पकडला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 4 चेंडूंचा खेळ संपला गेला चौथ्या षटकातील. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 30. हो, अतिशय सुरेख हुलकावणी देणारा, थोडासा स्विंग झाला. चेंडू अगदी एसटीच्या जवळून आला. शेवटचा चेंडू या सत्रातील, या इनिंग मधील शेवटचा चेंडू. आणि मात्र हा अवांतर स्क्वेअर मारा. 31 धावसंख्या धावपटालावरती आहेत. जवळजवळ अनेक स्पर्धा असतात ज्या स्पर्धांमध्ये बरेचसे संघ आपल्याला खेळताना दिसत आहेत. इथे मात्र 4 चौकारानं या सत्राची, या इनिंगची समाप्ती झाली आणि 4 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 34 च्या घरात 35-36 धावांचं आव्हान पार करावं लागेल. टार्गेट सेट केले तक्का संघापुढे शहापूर अलिबाग संघानं. चला, मिरॅकल कोलीवाडा उरण विपक्ष मोरा दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये प्रेझेंटेशन बॉक्सकडे चला. या ठिकाणी टॉस होईल. चला, आता तिथून बाजूला व्हायचं आहे. मिरॅकल कोलीवाडा योगेश प्रेझेंटेशन बॉक्सकडे जाईल आणि सुपर 4ची मॅच लढत, त्याचा टॉस. विनंती असेल आमच्या मान्यवरांमधून या टॉस साठी 24 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असणारा अतिरिक्त, तसं पाहता 12 धावसंख्या. साई माऊली मोरा विपक्ष मिरॅकल कोलीवाडा उरण. चला, टॉस कुणाकडे असेल तर द्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे, टॉस बॉक्सकडे. राहुल आणि विशाल. चला, स्वयंसेवकांमधून कुणाकडे टॉस असेल तर चला. आपण पाहू शकाल सल्लामसलत सुरू आहे. महत्वपूर्ण लढत, डी पोल मधील पहिली मॅच खरं तर अगदी त्याचं सिक्वेन्स जरी बिघडला असेल तरी परत एकदा उशिरा येणाऱ्या सर्व खेळाडूंना सांगितलं जातोय की आपले पॉईंट्स हे फायनल पर्यंत काउंट केले जातील. म्हणजे अजूनही प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी कोण हे चित्र स्पष्ट झालेलं नाही. रेसमध्ये अजूनही काही मॅचेस असतील, 2-3 मॅचेस मोठ्या खेळल्या तर निश्चितच त्या खेळाडूला दिला जाईल प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब. खरं तर आमच्या स्पर्धेचे स्पेशल पार्टनर टायगर बाम, इन्स्टंट रिलीफ फ्रॉम कोल्ड अँड हेड चेस, हे ज्यांचं स्लोगन आहे. आणि त्याचबरोबर गॅट्सबी यांच्याकडून दिला जाणारा, परास्त झालेल्या, पराभव पत्करलेल्या प्रत्येक टीमला दिला जाणारा तो किट.
किंबहुना ज्या किटची जर अगदी किंमत पाहू शकाल तर प्रचंड मोठी आहे आणि अशा प्रकारची स्पर्धा क्वचितच पाहायला मिळतोय. त्रिलोचन आय क्युअर यांच्याकडून दिली जातो एक सनग्लासेस, एक ब्रँडेड कॅप त्रिलोचन कडूनच मला वाटतं असावी आणि अशा प्रकारच्या भरघोस बक्षिसानं घेऊन ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. मैदानाकडे परत एकदा येतो आतिश. गोलंदाजी ट्रॅकवरती असणार भागेश. 36 धावांचं टार्गेट या बॉलला सेट करावं लागेल. 24 चेंडू आणि तक्का संघाकडून सलामील राहुल. नॉन स्ट्राईक एंडकडे विशाल आणि राहुल सलामीची जोडी. चला कोणता संघ जिंकलाय टॉस? साई मोरा. हो अवांतर स्वैर मारा. अतिरिक्त सामना सुरू होण्या अगोदर हा तक्का टीमला दिलेला हा खरं तर या टीमनं बोनस आहे 1 धावसंख्येचा. आता अजूनही चेंडू शिल्लक 24, विजयासाठी 35. कंपल्सरी चेशिंग स्पर्धेचा नियम असेल. महत्वपूर्ण नगरसेवक ट्रॉफी 2026 मधील ही लढत आहे. प्रत्येक मॅच करो या मरो जरी असेल या बॉलला मात्र डायरेक्ट हिट केलं गेलं. क्वालिफाईड पंचानं अपील फेटाळलं. तिसऱ्या पंचाची डिमांड केली. ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल कोण असणार आहे. आहे ना हा जवाला नाही तो आहे ना तो गेलेला जेवायला गेलेला म्हणून या ठिकाणी पाहू शकाल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत स्वतः संयोजक यस प्लेअर सेफ नॉट आउट. खेळाडू नाबाद असेल, खरं तर नॉट आउट असेल, माफ करा. या ठिकाणी परत एकदा पाहू शकाल अतिशय सुरेख सेफ झोन मध्ये पोहोचला होता पॉपी ग्रीज मध्ये खेळाडू ज्याचं नाव आहे विशाल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि त्याचबरोबर सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आला आणि पहिल्या षटकातील हो वेल टॅकिंग इथं मात्र पकडला गेला चेंडू. तोपर्यंत एक धावसंख्या बोलून काढली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या गुणपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 3च्या घरात. एक अवांतर. शुभमजी सावंत वेलकम स्वागत आहे. सनी शिंदे साहेबांचं आपल्याला अतिथी कक्षात शुभागमन दिसतोय. तर शुभम साहेबांचं शुभागमन आणि त्याच्यानंतर शिंदे साहेब आपलं मनस्वी हृदयाच्या अंतकरणापासून शब्द सुमनानं केलं जातोय स्वागत. नुसतं शब्द सुमनानं नाही तर इथे तक्क्याच्या या खेळाडूनं चौकारानं स्वागत केलं या मान्यवरांचं ज्याचं नाव आहे राहुलच्या बॅटमधून आलेला वैयक्तिक आणि सांघिक पहिला चौकार. धावसंख्या 4 वाढल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 8, 7 धावसंख्या धावपटलावरती आहेत. अजूनही महत्वपूर्ण काही लढती म्हणजे त्यातीलच मला वाटतं जवळच 7 मॅचेस अजूनही शेष आहेत, बाकी आहेत, पेंडिंग आहेत. आपल्याला टॉप गिअरला चालावं लागणार आहे. तर प्लीज सर्वांना विनंती असेल की कोणी वेळ जास्त खर्च करू नका. पंचांना अलर्ट द्या झटपट आणि निश्चितच बक्षीस वितरण होताना आपल्याला पहाटेचे झुंजू होणार. हो अतिशय सुरेख अप्रतिम भागेशचं गोलंदाजीचं जर आपण विश्लेषण करायचं झालं तर लेग स्टिकहून ऑफ स्टिक कडे मारण्याचा मारा करत असतोय तो आणि अगदी पाहू शकाल की असं वाटलं होतं की आपल्या शरीरयष्टीला आदलेल का, परंतु ऑफ स्टिकच्या बाहेरून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव आणि इथे परत एकदा अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. चेंडू फील्ड होतोय तोपर्यंत एक धावसंख्या पलवून काढली. षटक संपलं गेलं पहिलं. 5 एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि या 5 चेंडूंमध्ये धावसंख्या धावपटावरती पाहायला मिळतात त्या 8च्या घरात. 3 एकेरी, 1 चौकार आणि 1 वाईड. 8 धावसंख्या धावपटावरती आहेत. भागेश लास्ट टू गो. वांतर स्वैर मारा आणि इथे मात्र निश्चितच या स्पर्धेला सर्वात मोठं योगदान ज्यांचं आहे समोर असणारी टेस्ला एस या ब्रँडेड कंपनीची तुम्हाला बाईक पाहायला मिळते, स्कूटी पाहायला मिळते, दुचाकी. या दुचाकीचं पुरस्कर्ते माननीय वीरकर बिल्डर्स अँड डेव्हलपरचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर
माननीय दुर्वेजी विरकर, वेलकम, स्वागत आहे आपलं या मुख्य मंचावरती. अतिथी कक्षात ज्यांचं शुभागमन आहे. इथे मात्र षटक संपलं गेलं पहिलं बागेचं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 9च्या घरात. जमीची बाजू तक्का टीमची कोणती असेल तर कोणत्याही प्रकारची घातपात नाही, कोणत्याही प्रकारचा हादरा नाही, कोणत्याही प्रकारचा विकेट फॉलोअप झालेला नाही. कारण अजूनही आपल्याला 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. अतिरिक्त फक्त 9 धावसंख्या आहेत, म्हणजे अगदी डिफेंडमध्ये संत गतीनं जरी खेळले तरी हा सामना क्रिकेट आपली खरं तर अगदी ओळख निर्माण करून राहिला आहे. एखादा सामना उत्तम खेळावा आणि आपल्या त्या क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा एक दर्जा बनवावा. तशाच प्रकारे एक दर्जा बनवेल का विशाल, तशाच प्रकारे खेळी दाखवेल का राहुल. गोलंदाजी ट्रॅकवरती रवी, 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आलेला टॉप ऑर्डरला खेळणारा रवी शहापूर अलिबाग टीम कडून यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. इथे मात्र पाहू शकाल पहिला हादरा, पहिला मोहरा गारद होतोय विशालच्या स्वरूपात. राहुल बॅक टू पॅव्हेलियन. चला, तोपर्यंत एक विशेष सन्मान आहे. आता अलिबाग शहापूरकरांना खरं तर कधी कधी अगदी शॉर्ट विकेट्स असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या विकेट्स वरती खेळावं लागतोय. या आमच्या धावपट्टीचे पेज क्युरेटर आहेत खरं तर सिद्धू मेस्त्री. मी विनंती करेन आमच्या संयोजकांना की त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. या शृंखलेसाठी, या प्रतियोगितेसाठी, नगरसेवक चषकासाठी असणारी धावपट्टी खरं तर अगदी चकचकीत बनविण्याचं काम ज्या सिद्धू मेस्त्रीनं केलं, त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जातो आहे. हा वस्त्रालंकार मायेचा आहे, प्रेमाचा आहे आणि सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांचा कर्तृत्वाचा आणि त्यांच्या पीच खरं तर त्या धावपट्टी बनविण्याचं कौतुक या सन्मानातून केलं जातो आहे. धन्यवाद सिद्धू मिस्त्री. जाऊया परत एकदा मैदानाकडे. आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू रवी टू विशाल. निर्धाव चेंडूची सांगता बॅक टू बॅक. विशाल मात्र हा चेंडू निर्धाव जातोय. कल्पेश आतापर्यंत 2 चेंडू फेस झाला. कल्पेश आतापर्यंत अजूनही स्वतःचं खातं उघडलं जात नाही. कर्णधारानं दाखविलेला विश्वास या वेळेला मात्र निश्चित काय. एक धावसंख्या बोलून काढली, स्वतःचं खातं उघडलं, चेंडू बॅटचं समीकरण आणलं. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 वाढली गेली. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 1 बाद 1 षटक आणि 4 चेंडू. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10च्या घरात 4 चेंडू. तदनंतर अक्षय पाटील यांचं शुभागमन आहे. युवा उद्योजक या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुख्य अतिथी कक्षात आहेत. अक्षयजी वेलकम, स्वागत आहे. हो, अतिशय सुंदर टॅप केलं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय. खणखणीत बॅट मधील विशालच्या चौकार. तदनंतर या ठिकाणी सन्माननीय संतोषजी पवार साहेब, उरण सामाजिक संस्थेचे सचिव तथा सामाजिक क्षेत्रातील प्रचंड मोठी कामगिरी ज्यांची राहिली. बॅक टू बॅक त्याच दिशेनं, दिशा तीच, फटका तोच, फलंदाजी तोच. येतोय हा फटका शेवटच्या चेंडूवरती एक खणखणीत चौकार. 8 धावसंख्या 2 चेंडूंमध्ये धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतात 1 बाद 18च्या घरामध्ये. 2 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडू 18 धावसंख्या आता अजूनही आवश्यकता. आणि इथे पाहू शकाल सन्माननीय संतोषजी पवार सरांना विनंती असेल की आपण प्लीज अतिथी कक्षात या. संपूर्ण दिवस खरं तर अगदी ज्यांचा शेड्यूल बिझी. 18 धावसंख्या धावपटालावरती आहेत आणि अजूनही विजयासाठी 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे निर्णायक विजयासाठी. अर्धा पल्ला पार केलाय. अर्धा पल्ला पार करण्यासाठी परत एकदा काहीतरी दमखम दाखवावं लागेल. शहापूर टीमला नगरसेवक चषक 2026 मध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर अशक्याला शक्य करावं लागेल. आणि इथे मात्र फटक्यातून आपला विजय संपादन करायचा असेल तर राहुल, कल्पेश आणि विशाल यांना मात्र निश्चितच एक मोठी भागीदारी
पार्टनरशिप या मैदानावरती करावी लागेल. या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय अतिथी कक्षात संतोषजी पवार साहेब. अप्रतिम इथं मात्र मिसअंडरस्टँडिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 100% एफर्ट देताना दिसला फलंदाज क्षेत्ररक्षक. एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. नवीन आलेला गोलंदाज रोहन मात्र या चेंडूवरती एक धावसंख्या एक काढली. कल्पेशने एक काढली. कल्पेश याच्या बॅटमधून एक धावसंख्या पाहायला मिळाली. नवीन आलेला गोलंदाज रोहन पंचांच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेट मारा करतोय. इथे मात्र अतिशय सुरेख वाईड लाईनच्या अगदी वरून जाणारा हा चेंडू, जवळून जाणारा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. आता चेंडू शिल्लक आहेत 16 आणि विजयासाठी 17. मोठे 2-3 फटके विजय करत अगदी मॅच मोकळी, सामना मोकळा केला जाईल. आणि इथे मात्र ती मॅच फ्री करावी लागेल कल्पेश किंबहुना विशालला. अतिशय सुरेख. हा मात्र निश्चितच टोलवलेला कव्हर ड्राईव्हला चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. 13 धावसंख्येची आवश्यकता. तदनंतर सनी भोईर यांना विनंती असेल की प्लीज चला या, आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारायचा आहे. सनी भोईर यांना विनंती असेल आपण चला, आपला आदरपूर्वक सन्मान. या मुख्य मंचावरती अतुल दादा सुरेश ठाकूर नगरसेवक उरण नगर परिषद आणि यांच्या माध्यमानं आयोजित केलेल्या या नगरसेवक ट्रॉफी 2026 दरम्यान सनी भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान इथे होताना दिसतोय. तदनंतर अक्षयजी यांनाही विनंती असेल आपण आपला आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती स्वीकारायचा आहे. रोहन टू विशाल. हो अतिशय सुरेख अप्रतिम चकमा दिला चेंडूनं सरळ. बॅट चेंडूचं समीकरण नाही, निर्धाव चेंडूची सांगता. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. परत एकदा पारडे जडवू लागलं. खरं तर समतोल दोलायमान अवस्था खरं तर या सामन्याची आहे. डॉट चेंडू झाल्यानंतर तो तक्क्याकडे शहापूर अलिबागकडे सामना जातोय, तर एखादा मोठा फटका आला की परत एकदा तक्का पनवेल या संघाकडे झुकताना दिसतोय. अतिशय सुरेख. हो अप्रतिम. यावेळेस नेमका निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. रोहन आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडूंमध्ये 3 निर्धाव, 1 एकेरी, 1 चौकार आला खरा, परंतु इथं मात्र 4च्या 4 चेंडू उत्तम फेकण्यात. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 7-13 तक्का पनवेल. फलंदाजी मार्कवरती विशाल. आपल्या कोट्यातील शेवटचा चेंडू घेऊन येईल रोहन विशालसाठी. पंचांच्या अतिशय सुरेख या बॉलला धावचेच्या स्वरूपात एसटीच्या स्वरूपामध्ये हा निश्चितच फलंदाज ज्याचं नाव आहे विशाल होईल. बॅक टू डग आउट. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. आता मात्र सामना संपिंग गेली. विशाल परतला गेला की त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज बॅटिंगला कोण आलाय? नैनेश. फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल कल्पेश. नॉन स्ट्रायकिंगकडे नैनेश. षटक संपलं गेलं हे 3रं. 18 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 23. अजूनही 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. जसा सामना संपेल मोरा संघानं लगेचच क्षेत्ररक्षण असेल तर मैदानाचा ताबा घ्यायचा आणि मिराकल कोलीवाडा आपण मात्र या ठिकाणी सलामीची जोडी तयारी ठेवायची आहे. रात्रीचा बरोबर 1 वाजतोय.
अजूनही 6 सामने आपल्याला खेळायचे आहेत आणि निश्चितच तो पुढचा सामना 3 षटकांचा असणार आहे. कोलीवाडा संघाकडून कर्णधारानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रतियोगितेला सुरुवात झाली आणि ट्रॉफीचं ज्या वेळेला अनावरण झालं, इनॉग्रेशन झालं ट्रॉफीचं, एक वेगळा खरं तर कृष्णा इव्हेंटच्या माध्यमानं तुम्हाला या ठिकाणी तो इव्हेंट पाहायला मिळाला. चमचमत्या सोनेरी रंगाच्या ट्रॉफ्या प्रतीक्षा करतायत कोण खरं तर अगदी मला घेऊन जाणार. आणि इथे मात्र फेल घेतलेले मोरा संघानं. मिरॅकल मोरा टॉस जिंकली ना. मोरा टॉसविन. त्याच्यानंतर अनुज कोटकर यांना विनंती असेल आपण या आसपास असाल तर अतिथी कक्षात ज्या ठिकाणी आमचे पतू विरकर विराजमान आहेत, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या या स्कूटीचे पुरस्कर्ते आणि देणाऱ्याचे दातृत्व असणं. कधी एकदा बिल्डर्स अँड डेव्हलपर क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. स्वच्छ आणि पारदर्शक व्यवहार, कधीही खरं तर अगदी कोणत्याही प्रकारच्या मनात संदेह न ठेवता ज्या बिल्डर्स अँड डेव्हलपरशी खरं तर संपर्क साधावा. इथं मात्र अव्वांतर धावसंख्या 1 धावसंख्या धावपटलावरती आत्ता मात्र 6 चेंडू 12 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल. इथे 6 चेंडूंमध्ये 6 चौकार लगावणारे 3 मला वाटतो एक खेळाडू मिळालेत कालपासून. हिमांशू असेल, सुजल असेल. तिसरा नाही माहिती. हिमांशूने 2 वेळा, आज पण मारले 4 मारले लगातार. अतिशय सुरेख प्रतिम. इथं पाहू शकाल हो, डोळ्याची पापणी लावतोय चेंडू पकडला, फेकला, उद्ध्वस्त गेला, परतावा लागेल. कल्पेश धावचीच्या स्वरूपात दाखल पॅव्हेलियन. फिल्डर कोण होता? रनआउट. तेजसनं मात्र या ठिकाणी निश्चितच उत्तम क्षेत्ररक्षण केलं. बेस्ट फिल्डरचं सुद्धा अवॉर्ड असणार आहे, कारण उत्कृष्ट फलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल दिली जाईल, उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर आणि आसिफ खान खरं तर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेली आहे स्पोर्ट्स सायकल, जी की सर्वोत्कृष्ट फलंदाज कामगिरी करणार त्या फलंदाजाला दिली जाईल ती सायकल. आणि इथे पाहू शकाल सर्वोत्कृष्ट गोलंदाज, त्या गोलंदाजाला असणारं वॉटर कूलर, हे मात्र आम्हाला पुरस्कृत केलंय. जावेद, खरं तर अगदी जावेद सरांनी आणि त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक भरघोस वैयक्तिक बक्षिसं घेऊन मॅन ऑफ द मॅच साठी जवळजवळ 3 इक्विपमेंट आणि त्याचबरोबर परास्त झालेल्या संघाला सुद्धा एक किट दिलं जातोय. त्रिफळ अचित बाद या वेळेला कमबॅक करताना दिसतो हा गोलंदाज. या गोलंदाजाचं नाव आहे स्मितेश शहापूर. अलिबाग संघाकडून स्मितेश आला आणि स्मितेशने पहिला अवांतर फेकलं, पण त्याच्यानंतर 2 चेंडूंमध्ये 2 सफल, एक धावचीतच्या तर एक त्रिफळाचीतच्या स्वरूपामध्ये एस्ट्रा डिस्ट्रॉय केल्या, फर्निचर उद्ध्वस्त केलं. परतावं लागलं त्या नवीन आलेल्या फलंदाजाला बॅक टू आउट. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला मिडल ऑर्डरला नवीन खेळाडू इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती बारक्या. तर टेनिस क्रिकेटमध्ये बारक्या म्हटलं की कामोठ्याचा बारक्या कांबळे डोळ्यासमोर येईल आणि मग त्याच्यावरती एखादं असणारं गाणं. आणि निश्चितच या ठिकाणी पाहू शकाल अप्रतिम एक धावसंख्या पळून काढली. ऐन रात्रीच्या 1 वाजून काही मिनिटांनं बोरीमध्ये धावसंख्येची चोरी होताना दिसतोय. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली, धावसंख्या धाव पाडल्यावरती 25 लॉस ऑफ 4 विकेट, 4 बाद 25च्या घरात. आता चेंडू शिल्लक 3 आणि 11. 2 दिवस आपल्याला खेळ लाईव्हच्या माध्यमानं संपूर्ण चित्रीकरण युट्यूबच्या माध्यमानं प्रसारित लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आलं आणि अनुजी कोटकर यांच्याकडून ही लाईव्ह टेलिकास्टिंग. तर अनुजी आपलं मनस्वी हृदयाच्या अंतकरणापासून आभार. प्रत्येक घटकाला प्रत्येक जण कुणीतरी अगदी येस तिकडे स्क्रीनवरती प्रोजेक्टर जो आपल्याला पाहायला मिळतोय तो अनुजी कोटकर यांच्याकडून सुपूर्द करण्यात आलेला चौकारच ना. या 4 धावसंख्येवर धावसंख्या बदलल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती 29च्या घरामध्ये आता 7 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक असणार आहेत 2.
या ठिकाणी दोन चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता म्हणजे जवळ गोलंदाजाने एक चांगली कामगिरी केली तर निश्चितच कम बॅक करता येईल आणि आपल्याला पुढच्या उपांत्यपूर्व म्हणजे क्वार्टर फायनल मध्ये तिकीट हासिल करता येईल. या चेंडूवरती मात्र चित्र स्पष्ट होताना दिसलं. बॅक चेंडूचं समीकरण नाही, फसवलं गेलं या फलंदाजाला. इथं मात्र आता समीकरण येऊन थांबलंय. 1 चेंडू 7 धावा. 1 चेंडू 7 धावा. तक्का या वेळेस मात्र 2 हात करताना दिसतोय. 24 मध्ये 36 डिफेंड करताना पाहिला आणि 9 चेंडू स्क्वेअर मारा 1+1 ऐन मोक्यावरती आपल्याला पाहायला मिळाला. तो खरं तर 2 धावांचं बेनिफिट. 29 धावसंख्या 31 धावसंख्या धावपटलावरती आहेत. आता 5 धावांची आवश्यकता. 1 चेंडू. चला सामना स्पीडअप करा. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन. आणि मगाशी मी खरं तर उल्लेख केला की काही प्रश्न असे असतात की सोडून दिले की आपोआप सुटले जात आहेत आणि म्हणूनच मैदानाच्या बाहेर अगदी आयोजकांनी लक्ष न देता थेट या मॅचकडे आणि सामन्यांकडे आपल्या प्रतियोगितेकडे कॉन्सन्ट्रेट होणं गरजेचं आहे. आपण पाहू शकाल 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. इथे मात्र 2 धावसंख्या 1+1 9+1 अशा 2 धावसंख्येचा नफा आणि या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 31 लॉस ऑफ 4 विकेट्स 31-4 बाद. शेवटचा चेंडू 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त आता एखादा खराब चेंडूच तक्कावाल्यांना वाचू शकेल. आणि इथे मात्र पाहू शकाल निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूच्या माध्यमानं इथे मात्र सामना संपला. आमचे मित्र सनी भोईर यांच्याकडनं पंडित सरांना 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तो त्यांनी स्वीकार करायचा त्याचा. थँक्यू. या ठिकाणी धन्यवाद सनीजी भोईर. खरं तर हा प्रेम आहे समालोचकांवरती सातत्यानं अनेकांचा तो प्रेम आम्हाला पाहायला मिळतोय. मी प्रथमतः त्यांचे मनस्वी अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय आणि नो डाऊट या सामन्याचा सामनावीर जसा सामना सुरू होईल पहिल्यांदा अनुजी कोटकर आपल्याला समोर असणारा जो प्रोजेक्टर पाहायला मिळतो